हे सगळे जे काय ना पुढे त्यावेळी टाकी बंद केली. ते टाकी हा रस्ता होती जागा आहे जागा तो है ना तो गाड़ी तुम्ही सांगा आता ते सांगा यांना करून यांना पाणी भरू देत नाही इथून चालत जाऊन देत नाही आणि ना साहेब ना त्यांचा तो वडिलोपार्जित रस्ता आहे. राहील यांचं जे हे डम्पिंग ग्राउंड हे राहील कानानाने पार्क राहील त्यांनी विहिरी आदिवासी समाजाची विहिरी या बोर्डात एंट्री आहे त्या लोकांनी घुसल्या सगळं आहे 2013 नंतर आता 13 वर्ष झाली यांना अजून माहित नाही तलावाचं काय झालं मागणी केलेली आहे मग पैसे घेऊन प्रायव्हेट घेतला आणि मी तुम्हाला सांगतो ना यार आणि तुम्ही सांगा ना साहेब डम्पिंग एका प्रायव्हेट जागेवर घेतले इथून बंद केला कारण ती यांना गिळायची आहे ना जागा इथून बंद केलं डम्पिंग प्रायव्हेट जागेवर घेतला ते प्रायव्हेट तलावाचं काय झालं विहिरींचं काय झालं नाही इथं येऊन का तू इथं बसला होता का आतमध्ये यांना माहिती आहे सर्व साहेब तुम्हाला नसेल माहिती त्यांना माहिती तुम्हाला बोललो होतो ना की हा तुम्ही त्यांचे दलाल आहात का इकडे येऊन बसतो उभा राहा ना सर मी गणेश साहेबांना बोललो होतो हो साहेब याच्यावर कारवाई करा यांच्यावर कारवाई करा मला रस्ता पहिले खुला करून द्या जिथं तलाव होता तिथं तलावाच्या जागेवर आता काय बांधकाम वगैरे आहे का चला तो पॅक करायचा त्यांचा रस्ता बंद करायचा कारण काय आहे साहेब बघा पहिली गोष्ट तुम्हाला एक माहित आहे ज्यांच्या जागा गेल्या त्यानंतर मोबदला काय दिले माहित आहे तुम्हाला माहित आहे ना काय मोबदला दिले 5 एकर जमीन आमची घेतली हा इथला जो विषय आहे 2013 इथली जी गुरचरण जागा आहे या गुरचरण जागेत MIDC बिल्डर मयूर सूचक यांनी अतिक्रमण केलं आणि त्यावेळेस 2013 तत्कालीन उपसभापती वसंत डावकरे साहेब यांच्या दालनात मिटिंग झाली MIDCचे अधिकारी होते ग्रामपंचायत होते सगळे होते आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं की ह्या गावचा जो रस्ता आहे पूर्वपासून हा रस्ता द्यायचा हेही झालं तलाव जो कोणीच नाही बुजू शकत नियमानुसार तोही चालू करायचा 2 विहिरी तुम्ही आदिवासी भगिनींची व्यथा ऐकली असेल त्यांच्याच विहिरी एक विहीर बुजून दुसऱ्या विहिरीतून त्यांना पाणी देत नाही त्यांना चालतही जाऊ देत नाही पण हे सगळे जे विषय आहेत इथले या विषयांसाठी नागरिकांनी इथल्या ग्रामस्थांनी 2 वेळा आंदोलन केलं पण ते आंदोलन चिरडलं जातं आणि कोणीही ऐकायला तयार नाही आणि म्हणून मी आज समक्ष आलेलो आहे हा मयूर सूचक नावाचा एक बिल्डर आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 बिल्डर आहेत हेही तुम्हाला सांगतो जे भूमिवाडवाल्याविषयी झालं त्याचा बाप हा मयूर सूचक आहे आणि तीच परिस्थिती होणार आहे ही लक्षात ठेवा तीच परिस्थिती होणार आहे कारण यांनी गुरचरणी खाल्ल्यात यांनी एवढा गाववाल्यांवर त्यांना रस्ता नाही जायला काहीच नाही एवढं अतिक्रमण केलेलं आहे आणि म्हणून 1-2 बिल्डरांनी तर गुरचरण जागेत टावर उभे केले खरं बोललं तर हा ग्रामपंचायतचा अधिकार आहे त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि ते करतील अशी माझी अपेक्षा आहे परंतु आता मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार आणि हे जे मी मध्ये तुम्हाला बोललो होतो माहीत आहे ना भूमिवाडचा होता तेव्हा का 3 बिल्डर असे आहेत का ज्यांनी गाववाल्यांवर खूप अन्याय केला अरे आमच्याच विहिरीतून आदिवासी समाजाच्या भगिनींना तुम्ही पाणी घेऊ देत नाही कुठं चाललंय कुठं आणि म्हणून
हे 2 ते 3 बिल्डर आहेत, यांच्या ह्या वर्तणुकीमुळं इथं कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे होईलच आत्ता तहसीलदार साहेबांनी आदेश देखील दिला का तो गेट लगेच रस्ता चालू करून देतो. तो रस्ताही चालू होईल आणि त्या रस्त्यात जी काय टाकी बोलले काय असेल ते आम्ही उडवून देणार.